जप कसा करावा हे नियम माहीत असतील तरच जपाचे फळ मिळेल. जप कसा करावा तरच नामस्मरणाचे फळ मिळेल. 1. आपली जपमाळ कोणालाही दिसू देऊ नका. 2. जप करताना डोक्यावर काहीतरी झाकण असावे. 3. बाथरूममध्ये असताना किंवा शौचालयात असताना कधीही देवाचा जप करू नये. 4. जपमाळेवर जप केल्यानंतर कपाळाला लावून प्रथम डाव्या नेत्राला व नंतर उजव्या नेत्राला तिचा स्पर्श करावा. बरेच जण जप करतात, पण जर तो जप योग्य पद्धतीने केला तर त्याचे आपल्याला पूर्ण फळ मिळते. म्हणजे नामस्मरण करताना ते देखील विशिष्ट वेळी विशिष्ट ठिकाणी आपले मन स्वच्छ असतानाच केले तर त्याचे फळ अतिशय चांगले मिळते. असे म्हटले जाते, काम करताना, झोपताना, उठताना, बसताना तुम्ही कधीही नामस्मरण करू शकता. देवाने दिलेली अमूल्य अशी देणगी आहे की ज्यामुळे माणसाच्या जीवनातील सर्वच समस्या नष्ट होऊन माणूस संपूर्णतः सुखी होतो. नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे की जगातील कोणतीही शक्ती नामस्मरणाला हरवू शकत नाही. म्हणून ते नामस्मरण जर आपण मनापासून केलं तर आपल्याला त्याचं फळ अगदी पूर्णपणे मिळेल. नामस्मरण करण्यासाठी, जप करण्यासाठी कोणते नियम पाळावेत, जे गरजेचे आहेत, ज्यामुळे आपल्याला नामस्मरणाचे पूर्ण फळ मिळते, तर ते नियम आज आपण पाहूया. नियम पहिला. जपमाळेवर जप केल्यानंतर कपाळाला लावून प्रथम डाव्या नेत्राला व नंतर उजव्या नेत्राला तिचा स्पर्श करावा. डाव्या हाताने माळेला स्पर्श करू नये. 2. नित्य जपाची माळ मनगटात किंवा गळ्यात धारण करू नये. माळेवर जप करताना मण्यांचा आवाज करू नये. जपाची माळ नेहमी पवित्र ठिकाणी ठेवावी. 3. कुठून तरी आल्यावर किंवा अस्वच्छ असताना, स्नान केलेल्या नसताना चुकूनही जप माळेला स्पर्श करू नये. जप करण्याची पद्धत. शास्त्रन्याय गोमुखे वापरून जप करावा किंवा तसेच बोटाच्या साहाय्याने जप करावा. गोमुखेने केलेला जप उजव्या हाताने वस्त्र आवरण किंवा करून गुप्त रूपाने जप केल्याने अनिष्ट बाधेपासून मुक्ती मिळते. म्हणजेच जप करताना आपल्या हातावर किंवा जपमाळेवर काहीतरी कापड झाकून ठेवावे, ज्यामुळे तो जप अतिशय प्रभावी होतो. अंगठ्याच्या साहाय्याने जप मोक्षप्राप्ती होते. तर्जनीने जप शत्रुनाश होतो. मध्यमीने धनप्राप्ती होते. अनामिकेने जप शांती प्राप्त होते. करांगुलीने जप सुंदरता प्राप्त होते. जपाची सुरुवात मेरुमण्यापासून सुरुवात करावी, मात्र शेवटी मेरुमणी ओलांडून पुढे जाऊ नये. जर पुढे चालू ठेवायचा असल्यास उलट क्रमाने पुन्हा मेरुमण्याकडे यावे. जपाची शास्त्रीय पद्धत. मधल्या बोटाच्या मधल्या पेरावर मणी आणून त्यावर अंगठ्याने दाब देऊन मणी शरीराच्या दिशेने ओढणे. या प्रक्रियेमुळे विद्युत शक्तीची निर्मिती होते. अंगुष्ठा मध्यमा योगात सर्व सिद्धी प्रसादने. अंगठा व मध्यमेने जप केल्याने सर्व सिद्धी प्राप्त होतात. जप करताना डोक्यावर काहीतरी झाकण असावे, यामुळे जप केल्याचे पुण्य आपल्याला मिळते, अन्यथा ते जप केल्याचे पुण्य आकाशात जाते. जप पूर्ण झाल्यानंतर माळ जमिनीवर न ठेवता तामनात किंवा देवाच्या आसनाजवळ ठेवावी. तसेच खुंटीवर किंवा उघड्या जागेत सहज कोणाच्याही दृष्टीस पडेल अशी न ठेवता लाकडाच्या, चांदीच्या किंवा हस्तिदंताच्या डब्बीमध्ये ठेवावी. ही माळ पूर्वी कोणीतरी वापरली नसावी. जपमाळ कशी असावी? 1. रुद्राक्ष मनोरथ पूर्ण करणारे पोवले विपुल संपत्तीप्रद स्फटिक सौभाग्यप्रद अशी असावी. 2. प्रत्येक मणी तांब्याच्या तारेत अंतर सोडून गुंफलेले असावेत किंवा गाठ नसलेल्या धाग्यात. 3. मणी फार बारीक अथवा मोठे नसावेत. 4. प्रत्येक मणी बोटाने सहज ओढता येईल असा असावा. 5. सर्वसामान्य जपमाळेत 108 मणी असतात. मध्यभागी मोठा मणी मेरुमणी असतो. जपमाळेतील 108 मणी
विद्युतशास्त्रात 108 या अंकाचा खुलासा मिळतो. 108 हा एक स्थिरांक उल्ल 23l3 आहे. द्रावणातून चांदीमुक्त करण्यासाठी जी विद्युत शक्ती उपयोगात येते त्या विद्युत शक्तीचे हे माप आहे. या मापाला फॅरेड म्हणतात. 6. प्रतिदिन जपाच्या मंत्राची निश्चित संख्या ठरवावी व जप करावा. जप करताना शक्यतो सकाळी ब्रह्ममुहूर्तावर जप करणे तो अतिशय फायदेशीर ठरतो. कारण ब्रह्ममुहूर्तावेळी जप करणारा आपले मन अतिशय शुद्ध असते, पवित्र असते आणि दैविक शक्ती देखील जागृत असतात. त्यामुळे ब्रह्ममुहूर्तावर केलेला जप अतिशय शुभ आणि फलदायी होतो. 7. जपमाळ सदैव स्वच्छ ठेवावी. तिची व्यवस्थित काळजी घ्यावी. कारण आपण प्रभावशाली मंत्राचा जप त्या जपमाळेवर करत असतो. त्याचे फळ आपल्याला मिळण्यासाठी जपमाळेतील देखील काळजी घेणं ती स्वच्छ ठेवून तितकेच गरजेचे आहे. 8. जप करता गोमुखीचा उपयोग करावा. जपमाळ लोकांना दिसू नये असे म्हटलं जातं, म्हणून जपमाळ आपल्या घरामध्ये अशा ठिकाणी ठेवा जिथे कोणालाही दिसणार नाही. मग तुम्ही एखाद्या बॉक्समध्ये किंवा मग एखाद्या पेपरमध्ये गुंडाळून, जी कोणाला दिसणार नाही, कोणाच्या नजरेत पडणार नाही. 9. माळीकडे अवधान न जाता त्यामुळे माळेतील मणी सहज सरकवता येतील असे असावेत. माळेतील मणी खेळते असावेत, म्हणजे जप करताना आपल्याला सहजरित्या ते खाली सरकवता येतील असे असावेत. 10. माळ तुटली फुटली नसावी. 11. मधल्या बोटाच्या पेरावर माळ ठेवून अंगठ्याच्या टोकाने मणी सरकवावेत. सवयीने ते अंगवळणी पडते. जर तुम्ही दररोज जप करत असाल तर या गोष्टींची तुम्हाला सवय लागून जाते व आपोआप आपल्या मधल्या बोटाने मणी सरकवला जातो. माळेत 108 आणि मणी असले तरी ती संख्या 100 धरावी. 13. मेरू मण्यापासून जपाला प्रारंभ करावा. मेरू मणी उल्लंघू नये. माळेचा तो 109वा मणी असतो. 14. जप झाल्यावर माळ पोथीत अथवा पांढऱ्या कपड्यात पिशवीत ठेवावी. पिशवी लहान व स्वच्छ असावी. ती माळ कोणाला दिसू नये अशी ठेवली पाहिजे. त्यामुळे त्यामध्ये सामावलेली मंत्रशक्ती तसेच सामावून राहते, ती इतरांच्या नजरेस पडत नाही. 15. जर तुम्ही बाथरूमला गेला असाल, बाथरूममध्ये अंघोळ करत असाल तर देवी माता लक्ष्मीचा कधीही जप करू नये. देवी लक्ष्मी अशा माणसावर कोपते, कारण बाथरूममध्ये राहूचा वास असतो. राहूचा वास असल्यामुळे बाथरूममध्ये लक्ष्मीची कधीही नाव घेऊ नये. 16. आपली जपमाळ लहान मुलांच्या हाती लागणार नाही अशा ठिकाणी ठेवा किंवा लहान मुलं ती खेळण्यासाठी घेतील असे काही चुकूनही करू नका. जपमाळेतील पावित्र्य टिकून राहिले पाहिजे, म्हणजे त्याच्यावर आपण केलेला जप हा फलद्रूप होतो. जप केल्याने आपल्याला जे समाधान मिळते ते मातीमध्ये जे सात्विकता असते ती टिकून राहिली पाहिजे. म्हणून जपमाळाला इकडे तिकडे कुठेही ठेवू नका. ती देवाच्या शेजारीच ठेवा किंवा मग देवाच्या आसनावर खाली, म्हणजे तुम्ही जर देवघराला ड्रॉवर असेल तर तिथे देखील ठेवू शकता. परंतु उगीच इकडे तिकडे भिंतीला अडकवून किंवा मग अस्वच्छ ठिकाणी ठेवू नका. धर्मशास्त्रानुसार जप करण्यासाठी जी माळ उपयोगात आणली जाते त्यामध्ये 108 मणी असतात. माळेमध्ये 108 मणी का असतात? यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक कारण आहे. माळ रुद्राक्ष, तुळसफटिक किंवा मोत्याने बनवलेली असते. या माळेमध्ये चमत्कारिक प्रभाव असतो. या माळेने एखाद्या मंत्राचा जप केल्यास कोणतेही कठीण कार्य सिद्धीस होते. तुळशीची माळ ही माळ विशेषतः भगवान विष्णूंच्या मंत्रांचा जप करण्यासाठी वापरली जाते. याशिवाय भगवान राम आणि श्रीकृष्णांच्या मंत्राचा जप करण्यासाठी तुळशीची माळ वापरणे चांगले आहे. कारण धार्मिक ग्रंथानुसार भगवान श्रीराम आणि कृष्ण हे दोघेही विष्णूचे अवतार आहेत. स्फटिकांची माळ. स्फटिकांची माळ माता दुर्गेच्या सर्व रूपांच्या मंत्रांच्या जपासाठी वापरली जाते. याशिवाय धनाची देवी माता लक्ष्मी आणि विद्येची देवी माता सरस्वती यांच्या मंत्रोच्चारासाठी हीच स्फटिक मणी वापरतात. रुद्राक्षाची माळ. रुद्राक्षाच्या माळेने भगवान शिवाचा जप करणे खूप शुभ आहे.
कारण रुद्राक्ष हे भगवान शंकराचे रूप आहे. या माळेने महामृत्युंजय आणि लघुमृत्युंजय मंत्रांचा जप करावा. रुद्राक्ष जप माळेत 108 मणी असतात. या 108 मण्यांचा धार्मिक महत्त्व खूप आहे. कमलगट्ट्याची माळ ही माळ माता लक्ष्मी आणि माता दुर्गा यांच्या मंत्रासाठी वापरली जाते. कमलगट्टा जपमाळेतही 108 मणी असतात. देवाच्या स्मरणासाठी मंत्र जप हा सर्वश्रेष्ठ उपाय असून पुरातन काळापासून तपस्वी ऋषीमुनी संत हा उपाय मानतात. जपासाठी माळेची आवश्यकता असते आणि याशिवाय मंत्र जपचे फळ प्राप्त होऊ शकत नाही. रुद्राक्षाची माळ जप करण्यासाठी सर्वश्रेष्ठ मानली गेली आहे. रुद्राक्ष साक्षात महादेवाचे प्रतीक आहे. रुद्राक्षामध्ये सूक्ष्म कीटाणू नष्ट करण्याची शक्ती असते. रुद्राक्ष वातावरणातील सकारात्मक ऊर्जा ग्रहण करून साधकाच्या शरीरात पोहोचवतो. शास्त्रामध्ये सांगितले आहे की देवाच्या पूजेसाठी आसन खूप महत्त्वाचे आहे. त्यानंतर दानपुण्य आवश्यक आहे. याच प्रकारे माळेशिवाय संख्याहीन केल्या गेलेल्या जपाचे पूर्ण फळ प्राप्त होत नाही. यामुळे जप करताना माळ आवश्यक आहे. जर निश्चित केलेल्या संख्येच्या आधारावर केला तर योग्य राहते. यासाठी माळेचा उपयोग केला जातो. माळेमध्ये फक्त 108 मणी का असतात याची वेगवेगळी कारणे आहेत. 1. शास्त्रामध्ये सांगितले आहे की या श्लोकानुसार एक सामान्य पूर्ण रूपाने स्वस्थ व्यक्ती दिवसभरात जेवढे वेळेस श्वास घेतो त्याच्याशी माळेच्या मण्यांची संख्या 108चा संबंध आहे. सामान्यतः व्यक्ती 24 तासांमध्ये व्यक्ती 21,600 वेळेस श्वास घेतो. दिवसातील 24 तासांमधील 12 तास दैनिक कार्यामध्ये व्यतीत होतात आणि शिल्लक 12 तासांमध्ये व्यक्ती 10,800 वेळेस श्वास घेतो. याच काळामध्ये देवी देवतांचे ध्यान करणे आवश्यक आहे. शास्त्रानुसार व्यक्तीने प्रत्येक श्वास घेताना म्हणजे पूजेसाठी निश्चित केलेल्या 12 तासांमध्ये 10,800 वेळेस परमेश्वराचे ध्यान करणे आवश्यक आहे. परंतु हे शक्य नाही. यासाठी 10,800 वेळेस श्वास घेण्याच्या संख्येमधून शेवटचे 2 शून्य काढून जपासाठी 108 संख्या ठरवलेली आहे. या संख्येच्या आधारावर जपाच्या माळेमध्ये 108 मणी असतात. अशा प्रकारे जपमाळ्यातील काळजी जर तुम्ही घेतली तर निश्चितच तुम्हाला जप केल्याचे पूर्ण फळ मिळेल. तुमचा जप फलदायी ठरेल आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. श्री स्वामी समर्थ.